मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा आणि सामंजस्य करार. मंगोलियन नागरिकांना मोफत ई-व्हिसा देण्याची भारताची घोषणा. मंगोलियाच्या विकासात भारत कायमच एक विश्वासार्ह भागीदार राहिला आहे आणि पुढे राहील. मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांची ग्वाही. मानवतेसाठी शांतता राखणं हे सुरक्षितते इतकंच महत्त्वाचं आहे असं सांगत आंतरराष्ट्रीय नियम आधारित व्यवस्थेला भारताचं ठाम समर्थन असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. एनएसजीच्या कामगिरीमुळे देशाचा दहशतवादाविरुद्धचा लढा अतिशय सुरक्षित हातात. अमित शाह यांनी केली एनएसजी कमांडोंची प्रशंसा. पश्चिम आशियात विशेषतः गाझा पट्ट्यात युद्ध संपून शांतता नांदण्यासाठी ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी. 2 वर्षांनंतर गाझामधील युद्ध समाप्त. मानवतावादी मदतीचा ओघ सुरू. गाझा शांतता योजनेला भारताचं समर्थन. या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्याची भारताची भूमिका. सीमापार दहशतवाद आणि बालहक्कांच्या गंभीर उल्लंघनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानवर जोरदार टीका. महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचं निवेदन केलं सादर. कारभारात अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025ला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 50,000 कोटींची गुंतवणूक. 5 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा. आणि दिल्ली इथं झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय. मालिकाही जिंकली.